गेल्या वेळेला आपण 12व्या अध्यायाला सुरुवात केली. सुरुवात म्हणजे अगदी फक्त पहिल्या 19 ओव्यांमधला काही थोडा भाग आपण पाहिला आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांनी त्यांच्या गुरूंना केलेली विनंती आहे हे आपण पाहिलं की हे मराठीमध्ये मी आता म्हणजे मराठी याचा अर्थ सोपी भाषा, सोप्या बोलीभाषेमध्ये मी फार मोठं ब्रह्मज्ञान ब्रह्मविद्या मी सांगतो आहे, तर आपली कृपा असावी असं त्यांनी अपेक्षा केली आणि त्यांचा प्रसाद मिळाला. अशा प्रकारे मग आता गीतेच्या, कारण त्यांना यांनी सांगितलंच तसं की आता बोलण्यामध्ये वेळ घालवू नको आणि कथेला सुरुवात कर असंच सांगितलं. तर त्या श्रीकृष्ण आणि अर्जुन संवादाला आता ह्याच्या पुढे सुरुवात होते. आता गेल्या वेळेला मी त्यातला एक म्हणजे त्यामध्ये पुढे सुरुवातीला काय आहे, कशी ती ह्याची सुरुवात होते ह्याबद्दलची कल्पना मी दिली होती. आठवते ना सर्वांना की असं सांगितलं होतं की विश्वरूप जे त्या दाखवलं ह्याला अर्जुनाला, तर ते खरं म्हणजे ईश्वराचं अव्यक्त रूप आहे. ते प्रत्यक्षात काही कोणाला दिसत नाही अशा प्रकारचं ते रूप आणि ते दाखवलं. आणि त्यानंतर शेवटी अर्जुनाने हे नको, मला तुझं नेहमीचं माझ्या परिचयाचं जे रूप आहे तेच मला दाखव असं सांगितलं. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल तर पहा की अगदी शेवटी त्या 11व्या अध्यायाच्या अगदी शेवटी असा एक उल्लेख आहे एका ह्याच्यामध्ये की ते तुला रूप मी दाखवतो, तुला जे हवं आहे ते, परंतु जे रूप तू आत्ता पाहिलंस त्याच्यावरच तुझं प्रेम राहू दे असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते माझं सत्य स्वरूप आहे, तर त्याच्यावरती तुझी निष्ठा राहू दे आणि आता तुला जे हवं आहे ते रूप मी दाखवतो असं म्हणून आता पुन्हा श्रीकृष्ण आणि सगळा तो देखावा म्हणजे त्या कुरुक्षेत्रावरती जे काही घडत होतं त्या सगळ्या गोष्टी पुन्हा अस्तित्वात आहेत आणि आपणही जिवंत आहोत हे अर्जुनाला कळलं आहे. आणि आता त्याच्या पुढे मग अर्जुन आता पुढे साधारणपणे या प्रत्येक अध्यायाची सुरुवात अशाच प्रकारे झालेली की अर्जुन काहीतरी प्रश्न विचारतो आणि भगवंत त्याला उत्तर देतात. असं बऱ्याच अध्यायांमध्ये. तर आता ह्या ठिकाणी जो प्रश्न आहे तो फार सुंदर आहे आणि फार मोठ्या खुबीने विचारलेला आहे. आणि तो असा की ते आताच स्पष्टपणे सगुण रूप चांगलं का निर्गुण रूप असं म्हटलं असतं तर पुन्हा त्याला मूर्ख म्हटलं असतं भगवंतानी. आणि म्हणून तसं न म्हणता जरा वेगळ्या प्रकारे तोच प्रश्न टाकला आहे भगवंतापुढे. आणि तो असा की सगुण म्हणजे व्यक्त आणि सगुण आणि निर्गुण हेही शब्द न वापरता व्यक्त आणि अव्यक्त हे शब्द वापरलेले आहेत. तर तुझ्या व्यक्त रूपाची उपासना करणारे तुला अधिक जाणतात, म्हणजे त्यांना ते युक्त होतात, त्यांना योग कळला आहे. योग आहे ह्याचा अर्थ युक्त होणं. त्यांना ते खरे युक्त होतात तुझ्याशी का तुझ्या अव्यक्त रूपाची उपासना करणारे तुझ्याशी युक्त होतात. म्हणजे त्याच्यातून त्याला हेच विचारायचं की ह्या दोनमधलं महत्त्वाचं काय ते मला सांग. कारण आता अर्जुनाच्या प्रश्नांमध्ये कसा बदल झाला आहे पहा. पहिल्यांदा त्याचे आपण अगदी पहिले 1, 2, 3 अध्याय जे आहे त्याच्यामध्ये तो सरळच प्रश्न विचारतो कृष्णाला की मी काय करू ते मला सांग. म्हणजे स्पष्ट आहे त्याचं, मी हातातली शस्त्र खाली ठेवून युद्धातून माघार घेऊ
का मी युद्ध करू, मी लढू, हे मला स्पष्ट सांग, असं स्पष्टपणे विचारणारा अर्जुन आता त्यांनी आपले टॅक्टिक्स जरा बदलले आणि जरा वेगळ्या प्रकारे त्यांनी तोच प्रश्न घातलेला आहे श्रीकृष्णाला. आणि तो असा की ह्या दोनमध्ये कोणाला योग कळलाय, कोण तुझ्याशी जास्त युक्त झालेला आहे हे तू मला सांग, असा असं त्याला विचारायचं आहे. आणि ते कोणत्या शब्दात विचारलं आहे ते आता आपण पाहतोय. मी काही यातले श्लोकही घेणार आहे, कारण काही सुंदर शब्द त्याच्यामध्ये आहेत आणि ते सोपे आहेत आणि आपल्याला कळावेत. संस्कृत आहे म्हणून मलाही काही संस्कृत काही तर ज्ञान नाही, पण साध्या साध्या गोष्टी ज्या आपल्याला सहज समजू शकतात आणि त्याच्यात महत्त्वाचे अर्थ असतात. पडलं का? महत्त्वाचे अर्थ असतात ते आपल्याला कळले पाहिजे. तर मला इथून लावता येत नाही ना या हाताने, म्हणून ते ऐकायला येत आहे ना? हां, म्हणजे माईक मधनं आवाज येतोय ना का माझा आवाज येतो? हॅलो, जरा लाव, मला या हाताला लाव. हे चालू नाही. अरे बॅटरी तर चालू होती आत्ता. पण सुरुवातीला अगदी तुम्ही हे करत होता तेव्हा सुद्धा आवाज आला त्याचा. हॅलो, नाही, हे संपत आले. असू दे असू दे, आज संख्याही कमी आहे. संख्या कमी आहे, ज्यांना कोणाला ऐकायला येणार नाही त्यांनी जरा पुढे या, ती जागा आहे. जरा सेल्स संपल्यात. नाही, हळूहळू ऐकायला येईल सगळ्यांना. माझा आवाज वाढत जातो. आता पहिला श्लोक बघा, पहिल्या श्लोकापासून आपण घेतोय. आता प्रश्न कसा विचारलाय ते आपल्याला माहिती आहे. शब्द काय वापरलेत ते बघा. एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चापि अक्षरम अव्यक्तम तेषां के योगवित्तमः. ह्याचा अर्थ असा की जे पहिल्या ओळीमध्ये विचारलंय ते भक्तांबद्दल विचारलंय. पहिल्या ओळीमध्ये जे आहे ते भक्त म्हणजे सगुणाची उपासना करणारे, व्यक्ताची उपासना करणारे, आणि त्यांच्याबद्दल असं म्हटलंय की एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते. म्हणजे हे जे भक्त असतात ते तुझ्याशी सतत युक्त असतात, तुझ्याशी सतत नित्यपणे ते तुझ्याशी जोडलेले असतात आणि अशा प्रकारे नित्ययुक्त तुझ्याशी राहून पर्युपासते म्हणजे परया उपासते, असा तो शब्द आहे खरा. परया उपासते म्हणजे उच्च प्रकारची उपासना करतात. परया म्हणजे उच्च अशी ते उपासना करतात, दृढ अशी उपासना ते करतात. असे जे भक्त असतात म्हणजे भक्तांचं लक्षण काय की सतत युक्त आणि उच्च अशी ते उपासना करत असतात. आणि दुसरं, आता दुसऱ्या ओळीमध्ये ज्यांचा उल्लेख आहे तो अशांचा आहे की जे ह्याची अव्यक्ताची उपासना करतात. आणि ते त्यांच्याबद्दल काय म्हटलंय, ये च अपि अक्षरम अव्यक्तम
तेषां के योगवित्तमा. योगवित्तमा ह्याचा अर्थ उत्तम योगी कोण किंवा उत्तम योग कोणाला कळलाय, उत्तम योग कोणाला कळलाय, कोण खरे तुझ्याशी युक्त आहेत, अगदी उत्तम प्रकारे तुझ्याशी युक्त कोण आहेत. आणि त्याच्यात हा ज्यांचा उल्लेख शेवटी केलाय तो कोणाचा आहे तर अक्षर अव्यक्त असं जे तुझं रूप आहे. आता अक्षर शब्द माहिती आहे आपल्याला, पहिल्यापासून आपण पाहत आलेलो आहोत. अक्षर कधीही परिवर्तन ज्याच्यामध्ये होत नाही, जे शाश्वत असं त्याचं रूप आहे ते अक्षर रूप. आणि अव्यक्त आहे ते दिसत नाही असं जे अव्यक्त रूप आहे, ते जे निर्गुण रूप आहे, त्या निर्गुण आणि अक्षर अशा रूपाचं त्याची उपासना करणारे असे ह्या दोनमध्ये, म्हणजे इथे दुसऱ्या ठिकाणी उपासना शब्द वापरला नाही, पण ते पर्युपासते जो शब्द आहे तो ह्या दुसऱ्याही ह्याला लावून घ्यायचा. असं खूप वेळेला करावं लागतं आपल्याला की एकच शब्द ह्याही ठिकाणी त्याही ठिकाणी वापरायचा असतो. तर तसं पर्युपासते, तर अशी तुझी उपासना जे करतात तर त्यापैकी ह्या दोघांपैकी म्हणजे भक्त, व्यक्ताची उपासना करणारे भक्त आणि अव्यक्ताची उपासना करणारे योगी असे जे असतात त्यांच्यापैकी कोणाला योग उत्तम कळला आहे किंवा तुझ्याशी सर्वात जास्त युक्त असे कोण असतात, तुझं ज्ञान सर्वात जास्ती कोणाला झालेलं आहे असा प्रश्न विचारला आहे. आता ज्ञानेश्वरांनी ओव्यांमध्ये ते कसं आणलं आहे अशा प्रकारे बघा. तरी सकळ वीराधिराजू जो सोमवंशी विजयध्वजू, तो बोलता जाहला आत्मजू पांडुन रूपाचा. म्हणजे अर्जुनाचं हे सगळं वर्णन आहे की तो सगळ्या वीरांमधला अधिराज, नंतर सोमवंशी आहे. हे कुरुवंश हा सोमवंशी होता, तर सोमवंशाचा विजयध्वज म्हटलंय त्याला. असा तो पांडुन रूपाचा, पांडू राजाचा आत्मजू म्हणजे त्याचा मुलगा असं म्हणाला. काय म्हणाला तर कृष्णा ते म्हणे अवधारिले आपण विश्वरूप मज दाविले, तव नवल म्हणून बिहाले चित्त माझे. कृष्णाला म्हणाला की तुम्ही जे काही मला विश्वरूप दाखवलं ते नवल म्हणजे मला अपरिचित होतं. ते सगळं जे काय होतं ते फार नवल वाटलं, अपरिचित वाटलं आणि म्हणून माझं चित्त बिहाले, भ्यालो मी ते तुझं रूप पाहून मी भ्यालो. आणि ये कृष्णमूर्तीची सवे यालागी सोय धरली जीवे, तव नको म्हणून देवे वारिले माते. म्हणजे ही जी कृष्णमूर्ती आहे, म्हणजे तुझं जे आत्ताचं हे सगुण रूप आहे त्याची सवे, हा सवे जो शब्द आहे ना त्याचा सवय असाही अर्थ घेता येतो. म्हणजेच परिचित, ते माझ्या परिचयाचं आहे असं. सवय ह्याचा अर्थ की ते माझ्या परिचयाचं आहे. या लागी सोय धरली जीवे, सोय म्हणजे मला त्याचा आधार वाटतो, मला ते बरं वाटतं, ते रूप बघणं हे मला बरं वाटतं. तर त्याची सोय धरली जीवे, तव नको म्हणून देवे वारिले माते. वारिले याचा अर्थ खरा ह्या शब्दाचा अगदी शब्दार्थ घेतला तर ढकलून दिलं असं आहे, ढकलून दिलं. पण ढकलून दिलं ह्याचा अर्थ काय तर देवा म्हणजे कृष्णाने त्याला म्हटलं की छे तू त्याचा क्षणभर सुद्धा विचार करू नको, माझ्या ह्याच रूपावरती तू प्रेम धर. हां असं वारिले ह्याचा अर्थ की तू त्यापासून दूर केलं, मला दूर केलं. तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तूची एक निभ्रांत भक्ती आहे का ते? हां, भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे. म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त आता अगदी तुम्हाला कळत असेल ना, अगदी सोपं आहे. व्यक्त आणि अव्यक्त ही दोन्ही तुझीच रूपं आहेत. निभ्रांत म्हणजे त्यामध्ये काही शंकाच नाही, ही दोन्ही तुझीच रूपं आहेत. तर
आता त्यापैकी भक्ती पाविजे व्यक्त आणि अव्यक्त योगे, म्हणजे भक्ती करून व्यक्त रूपापर्यंत पोचता येतं किंवा व्यक्त रूप आपल्याला प्राप्त होतं. जे काही भगवंताचं व्यक्त रूप आहे ते आपल्याला त्याच्यापर्यंत आपण जातो. तर पाविजे म्हणजे त्याची प्राप्ती होते आणि अव्यक्त जे रूप आहे ते योगाने प्राप्त होतं. योगाने प्राप्त होतं. आता योग हा जो शब्द ह्या ठिकाणी वापरला आहे तो कशा अर्थाने वापरला आहे हे पुढे आता आणखीन स्पष्ट होईल, त्यावेळेला मी सांगते. तर अव्यक्त जे रूप आहे ते योगाने प्राप्त होतं. म्हणजे निर्गुण निराकार असं जे काही भगवंताचं रूप आहे ते प्राप्त करण्यासाठी भक्ती कशाची करणार तुम्ही? त्या योग साधना करावी लागते आणि त्याच्यातून ते रूप प्राप्त होतं. या दोन्हीची वाटा तू ते पावावया वैकुंठा, व्यक्ताव्यक्त दारवंठा दिग्विजय येथ. दारवंठा ह्याचा अर्थ उंबरठा, उंबरा म्हणतो ना आपण, उंबरठा किंवा उंबरा. तर तुझ्या व्यक्त किंवा तू ते पावावया वैकुंठा म्हणजे तू ते म्हणजे तुझी प्राप्ती करून घेण्यासाठी. वैकुंठ हा शब्द भगवंताला उद्देशून वापरला आहे. भगवंता तुझी प्राप्ती करून घेण्यासाठी व्यक्त दारवंठा दिग्विजय येथ, म्हणजे हा व्यक्त आणि अव्यक्त हा जणू काही उंबरा आहे, तिथपर्यंत आपण पोचायचं आहे आणि मग त्याच्या पुढे आपल्याला काय जे रूप आपल्याला पाहिजे त्याची प्राप्ती होणार आहे. रिगिजे म्हणजे त्याच्यातून पुढे प्रवेश करणं, त्याच्यातून तो उंबरठा ओलांडायचा आणि पुढे जायचं. तर असं त्याच्यातून पुढे जायचं तर त्याच्यामध्ये तो उंबरा आहे. तुम्ही व्यक्त मार्गाने जा म्हणजे व्यक्त रूपाची उपासना करा, नाही तर अव्यक्त. तर असा तो उंबरा आहे असं म्हटलंय. आता त्यानंतर पुढे मधल्या काही ओव्या गाळूया आपण, कारण साधारणपणे तशाच काही उपमा देऊन तेच सांगितलेलं आहे. आता 29वी ओवी बघा. तरी तुझ लागी कर्म तूची जयाचे परम, भक्तीसी मनोधर्म विकोनी घातला. आता ह्या दोन मार्गांबद्दल अधिक प्रमाणामध्ये किंवा अधिक योग्य प्रकारे अधिक स्पष्टीकरण अर्जुन करतोय. तुझं लागी कर्म तूचे जयाचे परम, भक्तीसी मनोधर्म विकोनी घातला. म्हणजे भक्त कसे असतात? तर भक्त असे असतात की जे कर्म करतात ते सुद्धा तुझ्यासाठी करतात. तूच त्यांचं परम म्हणजे सर्वात श्रेष्ठ जर काही ह्या जगातलं असेल तर तूच त्यांचं परम स्थान आहेस, श्रेष्ठ स्थान आहेस असं त्यांची मनाची धारणा असते. आणि भक्तीसी मनोधर्म विकोनी घातला म्हणजे मनाचे बाकीचे खेळ सगळे ते विसरलेले असतात. आणि विकून घातला, हा जो विकून शब्द आहे ना या ओव्यांमध्ये अनेक वेळेला आलेला आहे, लक्षात घ्या. विकून घातला असा ज्या वेळेला किंवा विकला असं ज्या वेळेला शब्द येतो ना त्यावेळेला त्याच्यामध्ये फार सुंदर अर्थ असा असतो की आपण एखादी गोष्ट विकली तर उदाहरणार्थ धरा, घर विकलं की त्याच्यावर आपला हक्क राहत नाही, बरोबर आहे ना. म्हणून मी मुद्दाम आपण आपले सरळपणे त्या घरामध्ये गेलोय असं नाही. आता ते ज्याला आपण विकलं त्याचं ते होतं म्हणून त्या अर्थानेच आता हा विकला शब्द आहे की भक्तीसी मनोधर्म विकोनी घातला. म्हणजे मनाला बाकी आता काहीही नको आहे, तुझी भक्ती एवढंच फक्त त्याला हवं आहे. असा मनोधर्म मनाचे सगळे जे काही अपेक्षा असतात त्या फक्त तुझ्यापर्यंतच. मनाचे व्यापार जे काय आहेत ते सगळे तुझ्यापर्यंतच असतात, बाकी त्यांना काही नको असतं. त्याला विकोनी घातला असं म्हटलंय. इत्यादी सर्वी परी जे भक्त तू ते हरी, बांधोनिया जिव्हारी उपासिती.
सर्व प्रकारे सर्वीपरी म्हणजे सर्व प्रकारे जे भक्त तू ते हरी बांधोनिया जिवारी असं एकत्र आहे. तू ते हरी म्हणजे हरीला म्हटले की भगवंताला म्हटले की हरी तुला जिव्हारी बांधून म्हणजे हृदयाशी बांधून घेतलंय त्यांनी. हृदयाशी त्यांनी बांधूनच घेतलं म्हणजे तुझ्यापासून ते एक क्षण सुद्धा दूर व्हायला तयार नाहीत, इतकं त्यांनी ते जिव्हारी बांधून घेतलंय तुला. तर अशा प्रकारे ते तुझी उपासना करतात. हे झालं भक्तांबद्दल. आणि आता पुढे जे प्रणवा पैलीकडे वैखरियेसी हे जे कानडे काही सयाही सांगडे नवे जे वस्तू. नीट अर्थ लक्षात घ्या या ठिकाणी. आतापर्यंत भक्तांबद्दल त्यांनी सांगितलं, आता योग्यांबद्दल सांगितलं म्हणजे निर्गुणाची हे उपासना करणार. आणि त्यांच्याबद्दल काय म्हटलंय त्यांनी, आणि जे प्रणवा पैलीकडे वैखरियेसी जे कानडे काही सयाही सांगडे नव्हे जे वस्तू. म्हणजे हे ईश्वराचं रूप कसं आहे तर त्या रूपाचं म्हणजे ते कसं आहे हे अशा शब्दामध्ये सांगितलंय की ते प्रणवा पैलीकडे आहे. म्हणजे काय, आता प्रणव म्हणजे ओंकार, हो की नाही. तर ओंकार आपण सर्वसाधारणपणे असं म्हणतो की ओंकार हे ब्रह्माचं रूप आहे असं आपण म्हणतो, पण खरं तो अर्थ नसतो. ओंकार हे ब्रह्माचं चिन्ह असतं. ओंकार हे ब्रह्माचं चिन्ह असतं. ओंकार हे ब्रह्माचं, कारण ब्रह्माला रूपच नाही, तो निराकार निर्गुण असं ब्रह्म जो आहे त्याचं रूप कसं असेल. मग ते जे निर्गुण निराकार आहे ते एका चिन्हाने आपण ओळखतो आणि ते ओळखतो जे चिन्हाने ते म्हणजे हां असा ओंकाराचं महत्त्व आहे. आणि म्हणून ते असं म्हटलेलं आहे की जे प्रणवा पैलीकडे, ह्याचा अर्थ असा की प्रणव हे चिन्ह आहे. त्या चिन्हात तुम्ही कितीही ओंकार साधना केली तरी सुद्धा तुम्ही त्या चिन्हापर्यंतच पोचलाय. ब्रह्म जे आहे ते त्याच्या पलीकडे आहे, ते त्याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून अशा प्रकारे म्हटले की ओंकार साधनेने आपण ब्रह्माच्या पैलीकडे नाही पोचत, आपण ब्रह्माच्या त्या चिन्हापर्यंत पोचतो. हा फरक फार सुंदर आणि फार महत्त्वाचा फरक आहे. हे आपल्या सर्वसाधारणपणे माहिती नसतं, म्हणून हे लक्षात घ्या की ब्रह्म कसं तर निराकार निर्गुण. मग ते चिन्हामध्ये कसं आपण ओंकार म्हणजे ब्रह्म असं कसं म्हणू शकू. ओंकार हे त्याचं चिन्ह आहे आणि त्या चिन्हाच्या पलीकडे ब्रह्म आहे. दुसरं त्याचं वर्णन काय केलंय, वैखरियेसी जे कानडे. कानडे म्हणजे कठीण, समजायला कठीण, अवघड. वैखरी, वैखरी म्हणजे जी वाचा म्हणजे आपण तोंडाने जे बोलतो किंवा शब्दामध्ये जे मांडतो ती वैखरी वाणी, म्हणजे अगदी ओठातून तोंडातून बाहेर पडणारी ती वैखरी वाणी. तर त्या वैखरियेसी जे कानडे, ह्याचा अर्थ असा, कानडे म्हणजे अवघड किंवा कठीण. म्हणजे काय तर वैखरियेसी कानडे ह्याचा अर्थ की ज्याचं स्वरूप शब्दामध्ये सांगता येत नाही. शब्दामध्ये जसं चिन्ह हे त्याचं स्वरूप नाही तसं कुठल्याही शब्दामध्ये त्या निर्गुण निराकाराचं वर्णन करता येत नाही. म्हणून वैखरियेसी जे कानडे. आपण खूप जे काही प्रार्थनांमध्ये आपण ह्या देवाची त्या देवाची सर्वाची जे काय वर्णनं आपण करतो ती फक्त वैखरी वाणी असते, तिथेच आपण पोचतो. फक्त खरं जे स्वरूप आहे ब्रह्माचं तिथे आपण पोचत नाही. तर वैखरियेसी जे कानडे
काहीच याही सांगडे नव्हे जे वस्तू, म्हणजे सांगडे ह्याचा अर्थ की कशाने आपल्याला ते प्राप्त होईल. सांगडे म्हणजे सहजपणे प्राप्त होणारं. तर काहीच याही सांगडे म्हणजे कशानेही ते प्राप्त होईल असं ते नाही, कशानेही ते प्राप्त होणारं असं नाही. अशी जी वस्तू आहे, वस्तू परमात्मा वस्तू असंच म्हणतात पहा. वस्तू ह्याचा अर्थ काही एक ऑब्जेक्ट असा नाही, काही एक विशिष्ट वस्तू असा नाही, परंतु परमात्म तत्व, परमात्म वस्तू हे शब्द अध्यात्मामध्ये नेहमी वापरले जातात. तो वस्तू म्हणजे काही आकार असलेली वस्तू नव्हे, तत्व या अर्थानेच तो शब्द आहे. तर नव्हे अशी ती वस्तू आहे, असं ते काही तत्व आहे की जे अशा कुठल्याही प्रकारे प्राप्त होऊ शकत नाही, आपल्याला कळू शकत नाही. आणि पुढे त्याचंच आणखी वर्णन केलं आहे. ते अक्षर जी अव्यक्त, जे पहा त्या श्लोकामध्ये होतं ना, ते इथे आलंय की नाही, तिथे अगदी बरोबर अक्षरम अव्यक्तम हे शब्द श्लोकामध्ये होते, तेच बरोबर ओव्यांमध्ये घेतलेत या ठिकाणी. की ते अक्षर जी अव्यक्त, म्हणजे ते कसं आहे, अक्षर आहे, ते कधी बदलणारं नाही, अव्यक्त आहे कारण ते निराकार निर्गुण आहे. आणि मग अर्थातच त्यामुळे त्याचं आणखी एक त्याचं वर्णन केलं, निर्देशरहित, म्हणजे निर्देश दशरहित असं म्हटलं ना. देश आहे का ते, माझ्या ह्याच्यानं स्पष्ट हे निर्देश देशरहित, म्हणजे देश म्हणजे स्थळ, कुठल्याही स्थळी ते सांगणं, आणि निर्देश म्हणजे आपण बोटांनी दाखवणं. बोटांनी दाखवता येत नाही की हे म्हणजे ब्रह्म, असं काही दाखवता येत नाही. निर्देशरहित देशरहित सोहम भावे उपासित ज्ञानीये जे, म्हणजे मग आता हे जर असं सगळं त्याचं हे आहे, स्वरूप आहे, तर मग ज्ञानी लोक त्याची उपासना कशी करतात, तर सोहम भावे. सोहम हा शब्द माहिती आहे आपल्याला. सहा अहम, सहा अहम, सहा म्हणजे ते मीच आहे, ते ब्रह्म म्हणजे मीच आहे. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये आपण म्हणतो अहम ब्रह्मास्मी, बरोबर आहे ना, अहम ब्रह्मास्मी म्हणतो, सोहम म्हणतो, तत्त्वम असि असं म्हणतो. तत् म्हणजे ते तू आहेस, असे अशा प्रकारचे उल्लेख याच्यामध्ये येतात. तर ते जे आहे, ते तत्व जे आहे ते कसं आहे, तर ते सोहम भावे त्याची उपासना, म्हणजे मी तेच आहे, मी काही वेगळं नाही आहे, अशा प्रकारे ज्ञानी माणसं त्याची उपासना करतात. आधी आपण सगळा अर्थ समजावून घेऊया आणि मग त्याच्यात आणखीन काही विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत त्या मग पाहूया. पुढे तया आणि जी भक्ता येर येरा माझी अनंता, कवणे योगू तत्वता जाणीतला सांगा. सोपं आहे ना, कळलं असेल सगळ्यांना की त्या असं सोहम भावानी उपासना करणारे आणि जे भक्त आहेत, ह्या दोघांपैकी येर येरा माझी, म्हणजे त्या दोघांमध्ये हा आणि तो असं ह्यांच्यामध्ये अनंता, कवणे योगू तत्वता जाणीतला सांगा. योग कोणाला योग्य प्रकारे कळला आहे, तत्वतः म्हणजे अगदी योग्य प्रकारे कोणाला कळला आहे ते मला सांगा. या किरटीची या बोला तो जगतबंधू संतोषला, म्हणे हो प्रश्नू भला जाणसी करू. म्हणजे हे अर्जुनाचे किरीटी म्हणजे अर्जुनाचे हे बोल ऐकले आणि तो जगतबंधू संतोषला. का तर तो त्याच्या मनात विचार आला, म्हणे हो प्रश्नू भला जाणसी करू. अर्जुना, तुला प्रश्न योग्य प्रकारे विचारता आलाय बरं का. म्हणजे ज्या अर्जुनाला आधी गांधिया म्हटलं होतं, ढसाळ म्हटलं होतं, आठवतं ना, त्याला
सगळ्या प्रकारे त्याची हे केली होती, जे त्याचा मूर्खपणा दाखवला होता भगवंतानी, त्यालाच आता ते म्हणतात की तुला प्रश्न कसा विचारावा हे बरोबर कळलंय. कारण मी कालच किंवा गेल्या वेळेलाच मी सांगितलं होतं, सरळ जर विचारलं असतं की सगुण महत्वाचं आहे का निर्गुण महत्वाचं आहे, तर पुन्हा श्रीकृष्णाने त्याला गावंढियाच म्हटलं असतं. तर ते नको म्हणून त्यांनी बरोबर उलट्या प्रकारे की ह्या उपासकांमध्ये कोण महत्वाचं आहे, कोणाला योग कळलाय, कोण तुमच्याशी जास्ती युक्त आहे हे सांगा, अशा प्रकारे हा प्रश्नच त्यांनी असा विचारलाय की म्हणून भगवंत त्याच्यावरती संतोषले, खुश झाले. आता ह्याच्यामध्ये पहा, आता हे जे दोन आपण पाहिलं की भक्त कशा प्रकारे त्याची उपासना करतो आणि हा योगी कसा उपासना करतो किंवा योगी त्याच्यापर्यंत कसा जाण्याचा प्रयत्न करतो, हे दोन्हीची जर आपण तुलना केली ना, तर आता ह्याच्यामध्ये दुसऱ्या भागामध्ये हे जे म्हटलंय ना, सोहम भावे उपासित ज्ञानी जे, त्याबद्दल थोडासा उल्लेख मला करणं आवश्यक वाटतं. की आपल्याला सोहम हा शब्द माहिती आहे आणि आपण खूप त्याला फार महत्त्व देतो की सोहम भाव ज्याच्यामध्ये येतो तो खूप उच्च प्रतीला पोचलेला अशी व्यक्ती आहे असं आपण मानतो. आणि खरोखरच बरोबर आहे ते, म्हणजे सर्वसाधारण व्यक्तीपेक्षा कितीतरी उंचीला पोचलेला असा तो असतो. पण आता ह्या भक्तामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक काय आहे हे पुढच्या ह्याच्यामध्ये खरं जास्ती स्पष्ट होतं, पण ह्या ठिकाणी तो सोहम शब्द इथे आलाय म्हणून मी इथेच आधी ते स्पष्ट करते की त्या भक्त जो आहे ना, तो सगळं त्याच्या बाबतीत काय म्हटलंय की भक्तीसी मनोधर्म विकोनी घातला असं म्हटलंय. म्हणजे स्वतःच्या मनाचे खेळ आता सगळे बंदच करून टाकले. सगळं जे काय आहे ते आता ईश्वर प्राप्तीसाठीच त्याचं सगळं, म्हणजे त्यासाठीच त्याची उपासना आहे. आणि ह्याच्या बाबतीमध्ये काय म्हटलंय की तो कसा तर सोहम भावे त्याची परमेश्वरापर्यंत की मी तोच आहे किंवा तो मीच आहे, अशा प्रकारे हा भाव त्याच्या मनामध्ये असतो. आता हा जो सोहम शब्द आहे किंवा अहम ब्रह्मास्मी, हे कुठले शब्द जे आहेत त्याच्यामध्ये पहा अहम आहे, अहम आहे ना, अहम ब्रह्मास्मी, सोहम, सहा अहम म्हणजे मी आहे, तो मी आहे, म्हणजे माझ्या अस्तित्वाबद्दल अजूनही मनामध्ये हे आहे, मी आहे, ते म्हणजेच मी आहे असं जरी म्हटलं तरी सुद्धा अहम गेलेला नाही, अहम गेलेला नाही. आणि त्याच्या बाबतीमध्ये मात्र सगळा भक्तीला मनोधर्म विकूनच टाकलाय त्यांनी, अशी त्याची स्थिती झालेली आहे. आता हे जे सोहम, त्याच्यात हा जो अहम ज्या वेळेला माणसामधला पूर्णतः जात नाही आणि आपल्याला गीता आणि ज्ञानेश्वरी ही शेवटी तिथपर्यंतच नेणार आहे. सगळे जे शेवटच्या आपण अध्यायाकडे जाणार त्यावेळेला हा आपल्यामधला सुद्धा, म्हणजे अर्जुनाच्या मनातला तर घालवायचाच आहे भगवंताला, पण आपल्याही मनातला हा भाव नाहीसा होण्याचा प्रयत्न या गीतेने आणि ज्ञानेश्वरीने केलेला आहे. आणि ह्या ठिकाणी आता पहा, इथे सोहम हा जो शब्द आहे, आता अहम आहे, जोपर्यंत अहम आहे, मी माझं अस्तित्व ह्याची जोपर्यंत मनामध्ये काहीतरी जाणीव आहे तोपर्यंत आपण भगवंताशी पूर्णपणे एकरूप झालेलेच नसतो. आणि एक या संदर्भामध्ये एक कबीराचा दोहा सांगते, सुंदर दोहा आहे आणि अगदी बरोबर हा भाव त्याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे ह्याच्यासाठी
खरोखर विचार करण्यासारखा तो दोहा आहे. कबीराचा दोहा असा आहे, कबीर म्हणतो, प्रेम गली अति साकुरी. साकुरी याचा अर्थ अगदी चिंचोळी, बारीकशी, मर्यादित, जागाच नाही तिथे. प्रेम गली, ही गल्ली जी आहे प्रेमाची, भक्तीची, ही जी गल्ली आहे इतकी चिंचोळी आहे, इतकी ती वाट लहानशी आहे. प्रेम गली अति साकुरी, दोनों नाही सामाये. इतकी बारीकशी आहे की दोन माणसं मावतच नाही. हम है तो हरि नहीं, हरि है तो हम नहीं. आलं लक्षात की जोपर्यंत मी अहम अस्तित्वात आहे तोपर्यंत आपण पूर्णपणे त्या भगवंताचे झालेलो नसतो. हम है तो हरि नहीं, हरि है. एकदा का त्याच्याशी आपण पूर्ण एकरूप झालो, हरि है हम नाही, आपण आपल्याला विसरलो. आपले सगळे म्हणून त्या भक्ताच्या बाबतीमध्ये म्हटले मनोधर्म विकोनी घातला, म्हणजे काही राहिलंच नाही, आता मनामधलं काही राहिलं नाही. काय सुंदर. आणि म्हणून मी तो दोहा या ठिकाणी सांगितला की असं असतं. आणि म्हणून सोहम ह्या असं कित्येक वेळेला हाच जप म्हणून करतात ना, सोहम हा जप करतात, अहम ब्रह्मास्मी हा जप करतात. प्रयत्न असतो त्या ईश्वराशी एकरूप होण्याचा, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये अहम असतो, अहम केलेला नसतो. आणि इथे सगळा अहम संपलेला असतो. हा फरक भक्त आणि योगी ह्याच्यातला आहे. म्हणजे हा आपण लक्षात घ्यायचा आहे. आता पुढे हळूहळू पुढच्याही या भागामध्ये हे येणारच आहे कुठे ना कुठेतरी. पण इथे सोहम शब्द आला म्हणून मी इथेच ते सांगितलं. पुन्हा वाचते पहा. सोहम भावे उपासित ज्ञानी ये जे, तया आणि जी भक्ता येर येरा माझी अनंता, कवणे योगु तत्वता जाणीतला सांगा. या किरटीची या बोला तो जगतबंधू संतोषला, म्हणे तो प्रश्न भला जानसी कर. बरोबर त्याच्यामधला फरक आता त्यांनी हे केलेलं आहे. आता पुढे आता हे जे आहे ना, हा जो मी आता सांगितलं की सगळं मन विकूनच टाकलंय मुळी. हा जो भाव आहे ना तो इतक्या वेगवेगळ्या प्रकारे पुढच्या ओव्यांमध्ये आणि पुढच्या श्लोकामध्ये आलेला आहे. आणि तो कसा आहे तो पहा. आता पुढे हे आता अर्जुन सगळी संकट नाही, आमच्या बाजूला ह्या बाजूला खूप वेळ लागेल. मला तर दिसणार मी खरंच काही लहान, तुम्हालाही दिसणार नाही. म्हणजे काय कोणाला लिहायचं नाही, मला दिसलं. मी कसं छोटासा आता लॅम्प पाडायचा ठरवलं आपल्या तिकडे आहे नाही, तो बॅटरीवर चालणार आहे ना. नाही ना, ते एवढं नाही दिसत आणि मला डोळ्याला त्रास होतो. वाट बघूया. काय कोणी काही विचारलं का? नाही ना. नाही, त्याच्या उजेडात नाही. हां, इमर्जन्सी लाईट
एक छोटासा लॅम्प मिळतो, तो आणायचा मी ठरवलं. असा फोल्डिंग असतो, आपले नैनितालला आहे, नैनितालला आहे तसं. हो, पण ते सोलरच्या ह्याला ना आधी सूर्यप्रकाश तरी मिळायला पाहिजे ना, ह्या दिवसामध्ये तो प्रॉब्लेम. हां, हो, चार्ज करायचं. जवळ कोण राहतं, कोणाकडे आहे का, जाऊन घेऊन येऊ आपण गाडी. आहे का बॅटरी आहे, काय आहे, चालेल. येऊ मी गाडी जाऊया. नाही, समोर काही ना वाचता कुठे. लाईट आले तर आमच्यासाठी थांबा. हो, त्यांच्यामध्ये ते भक्तच ते असं की भक्ती योग म्हणून असं याच्यातलं आले असू दे, आणू दे, पुन्हा जातील, काही सांगता येत नाही. आल्या हे पुढे जाऊया. पुढचा दुसरा श्लोक आता आपण पाहतोय. दुसरा श्लोक घेते मी. सोपा आहे आणि सोपा आहे म्हणण्यापेक्षा त्यातला एक शब्द फार चांगला आहे, पण तो आपल्याला माहिती असायला पाहिजे म्हणून घेते. मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धा परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. म्हणजे या ठिकाणी हा जो पहिला शब्द आहे ना, मय्यावेश्य, तोच खूप सुंदर आणि अतिशय महत्त्वाचा आहे. की ह्यामध्ये मय्यावेश्य म्हणजे मयी आवेश्य, मयी आवेश्य, मय्यावेश्य, मयी आवेश्य म्हणजे माझ्यामध्ये शिरले, आतमध्ये पोचले. मयी आवेश्य, माझ्या आत प्रवेश केला ते. मयी आवेश्य मनो ये माम म्हणजे त्यांचं मन कसं आहे, त्यांचं मन आता बाहेरच्या मन, मय्यावेश्य मना असा शब्द आहे तो. मय्यावेश्य मना म्हणजे त्यांचं मन आता बाहेरच्या जगामध्ये कुठे गुंतलेलं नाही आहे, ते सगळं माझ्या आत शिरलेलं आहे. मयी आवेश आत शिरलेलं आहे. आणि माम नित्ययुक्ता उपासते, असे ते जे असतात ते माझी माम कशी नित्ययुक्ता, सतत माझ्याशी युक्त राहून, म्हणजे ते कधीही माझा विसर एक क्षणभर सुद्धा त्यांना पडत नाही, सतत. आणि ह्याचा अर्थ चुकीचा घेऊ नका, की ह्याचाच अर्थ आपल्याकडे फार चुकीचा घेतला जातो अशा गोष्टींचा, की हे जे काही आहे अशा प्रकारची नित्ययुक्त असणं, ह्याचा अर्थ म्हणजे कायम देवाच्या पुढे बसून राहणं,
देवळामध्येच बसून राहणं किंवा एखाद्या तीर्थक्षेत्रामध्येच वास्तव्य करणं म्हणजे नित्ययुक्त असं समज आपल्या समाजामध्ये निर्माण झाला आहे तो अगदी चुकीचा आहे. म्हणजे तिथे राहणारे सगळे वाईट असतात किंवा चुकीचे असतात असं मी म्हणत नाही, परंतु ते सगळे भक्त असतात असं. भक्ती ही फार वेगळ्या प्रकारे व्यक्त केली जाते आणि त्या म्हणून ते मय्यावेश्य म्हणजे ते कुठेही असू देत, सगळं काम करू देत, नित्याचं सगळं जीवन जगू देत, तरीसुद्धा प्रत्येक क्षणी ते माझ्याशी युक्त असतात. आणि हा फार महत्त्वाचा आणि आजच्या जगामध्ये आजच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट आहे की भक्ती किंवा देव म्हणजे धार्मिकता ह्याचा चुकीचा अर्थ आपण घेऊ नये. धार्मिकता म्हणजे केवळ हे अशा प्रकारे काहीतरी करणं म्हणजे धार्मिकता नाही. तर तुम्ही सगळी आपली कामं करा, सगळं काही करा. ह्याचं एक उदाहरण म्हणून मी सांगते की ह्या आता अरविंदांचा मी अभ्यास करते त्याच्यावरती वाचत असते आणि काही गोष्टी वाचते, त्याच्या काही CDज ऑडिओ ऐकते. तर त्या ह्याच्यामध्ये असं एकाचं हे आहे अनुभव की तिथे लोक येतात बघायला, पॉंडिचेरी बघायला येतात आणि म्हणतात की अरे इथे हे कुठे आहे, म्हणजे सगळं ते समाधी दाखवली जाते. मग पुढे फार तर अगदी काही तो महत्त्वाचा दिवस असेल दर्शनाचा तर तुम्हाला त्या खोलीमध्ये अरविंदांच्या जाता येतं. ह्या पलीकडे आश्रमामध्ये काहीच नाही. मग सगळ्यांचा प्रश्न असा असतो की अरे मग इथे मेडिटेशन कुठे करतात. हां, तर म्हणजे तिथल्या लोकांना साधकांना विचारतात तुम्ही मेडिटेशन कुठे करतात, मग कधी करता मग तुम्ही. तर त्या साधक असं उत्तर देतात तिथले की आम्ही मेडिटेशनसाठी कुठे असे जाऊन बसत नाही, आम्ही सकाळी कामाला जातो, प्रत्येकाला कामं नेमून दिलेली असतात, आम्ही आमची कामं करत असतो आणि ते आमचं मेडिटेशन. म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी कुठेतरी बसलं पाहिजे आणि हे केलं पाहिजे आणि सकाळी पहाटे 4लाच उठलं पाहिजे आणि तुम्ही ध्यान धारणा करत बसलं पाहिजे असं कुठेही हे नाही आहे तिथे. तर असं ही जी आहे ना ही खरं म्हणजे आजची गरज आहे की आपल्या खूप चुकीच्या कल्पना झालेल्या आहेत की हे अशा प्रकारे तीर्थस्थानाला जाणं, अशा प्रकारे षोडोपचार सगळे करणं आणि तिथेच बसून राहणं. मला एखादी फोनवरती प्रश्न होता की म्हणजे अगदी माझ्या जवळचे माझ्या मैत्रिणीचे मिस्टर ते माझी जणू काही परीक्षा घेत होते आणि ते मला विचारत होते काही प्रश्न की मला तू सांग की खरं हे असं तू कोणामध्ये पाहिलंच का. म्हणजे मी तर नव्हेच त्या ह्याच्यामध्ये गणितीतच नाही, पण असं कोणी तू पाहिलंयस का की जे अगदी सगळं आपलं जीवन वाहून टाकलंय ईश्वराला असं. तर मी म्हटलं हो असे कित्येक असतात म्हटलं. तर म्हणाले नाही मी एकच माणूस पाहिला आहे आणि मग त्याचं वर्णन त्यांनी केलं आणि त्यांनी सांगितलं की ते जे कोण त्यांच्या ओळखीचे कोण गृहस्थ ते काही काम करत नाही, ते त्यांची काय 2 खोल्या असतील तिथे ते राहतात, ते काम करत नाही. त्यांची बहीण त्यांना रोज जेवणाचा डबा पुरवते सकाळ संध्याकाळ आणि असा त्यांचा उदरनिर्वाह चालतो. बाकी त्यांना काही फारशा काही गरजा असं काही नाही. आणि काही म्हणजे मी नावं कोणाची घेत नाही, पण इथल्या कुठल्या तरी एका देवस्थानाचे ते भक्त आहेत आणि फक्त तिथली भक्ती आणि हे असं जीवन. आणि हा मी एकच माणूस असा पाहिला आहे की ज्यांनी आयुष्यामध्ये दुसऱ्या कुठल्याही ह्याच्यामध्ये आपलं मन घातलं नाही आणि फक्त अशी भक्ती केली. म्हटलं असेल बाबा मी काही त्या माणसाला ओळखत नाही तर काय ह्याच्यावर सांगणार. म्हणजे ह्यालाच भक्ती म्हणायचं का सांगा. आज आपण अशा जगामध्ये राहतो की अशा जगामध्ये असं राहून चालेल का. म्हणजे तुम्ही ती बहीण बिचारी चांगलं तुम्हाला करून घालते ह्याचा अर्थ की
ती म्हणजे तुमची काय केवढी मोठी चूक आहे की तुम्ही तिच्या आधारावरती तुम्ही कशा करता असं जगायचं. चांगला व्यवस्थित धडधाकट माणूस काम करू शकत नाही काहीच, आणि असं काही मोठं वय झालेलं नाही, काही नाही, काम न करता बहिणीने पोसायचं, हे काही जीवन झालं. आणि हे अशा आपल्या समाजामध्ये अशा कल्पना धार्मिकतेच्या ह्या अशा कल्पना रुजलेल्या आहेत. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की नित्य उपासना करणं ह्याचा अर्थ सतत अशा प्रकारे बसून राहणं नव्हे, किंवा आपलं तेच नाम घेत राहणं. म्हणून मी कधीतरी एकदा नामजप त्याच्याबद्दल मी बोलले होते, परंतु कुठल्या वेगळ्या संदर्भात बोलले होते. परंतु नामजपसुद्धा जो केला जातो तो फक्त आपलं नाम घेत राहायचं, आपलं लक्ष काय तिथे असतं तसं नाही, लक्ष कुठेही भरकटत असतं. नाम मात्र तोंडाने, ती वैखरी वाणी झाली ना, मगाशी आला ना शब्द, वैखरी वाणीने नाही आपण पोचत असे कुठल्याही याने. तर हे आजच्या जीवनात म्हणजे खरं म्हणजे कायमच आपल्या समाजाची जी अधोगती झाली त्याला फार मोठं कारण हे आहे की आपण धर्माचा आणि अध्यात्माचा आणि सगळ्या परमार्थ म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, ह्याचे अत्यंत चुकीचे अर्थ आपण घेतलेत. आणि खरं ज्या मार्गाकडे आपण जायचं त्या मार्गाकडे आपण गेलो नाही. आणि म्हणून हे असे संन्यास आणि ह्या अशा कल्पना आणि त्याच्यातच आपण हे करून आपल्यावरती वाटेल ती लोक आली आणि आपल्यावरती राज्य केलं आणि मग आपल्याला जाणं. तर हे आपण एकदा झालेलं आहे नुकसान, आता ह्याच्या पुढे तरी आपण व्हायला द्यायचं नाही आहे. आणि ते खरोखर सांगते की आपल्यासारख्यांच्या अजून कितीतरी हातात आहे. आपल्या ज्यांना कोणाला आपण योग्य मार्गाला लावू शकतो त्यांना तरी लावा. सगळे आपलं ऐकणार आहेत असं नाही, ज्यांना जे कोणी ऐकणार आहेत त्यांना तरी सांगण्याचा प्रयत्न आपण करायचा. तर अशा प्रकारे हे जे आहे पण मॅडम मेडिटेशनला महत्व आहे की नाही, म्हणजे करावं आहे ना. मेडिटेशनला महत्त्व नाही असं नाही, करावं. मेडिटेशन करणं मेडिटेशनला महत्त्व आहे. मेडिटेशन आता हा एक फार वेगळा विषय होईल बोलण्याचा, पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मेडिटेशन हा एक भाग आहे. आणि तो त्या ह्यानी तुम्ही एक ज्याला मेडिटेशन म्हणतो त्याचा अर्थ ध्यान आहे ना, आपल्या भाषेमध्ये आपण त्याला ध्यान म्हणतो. आपण ध्यान दिलं तर हरकत नाही, ते नसतं. प्रत्येक गोष्ट करताना त्याच्यामध्ये औपचारिकताच इतकी असते की मी पहाटे 3 वाजता मेडिटेशनला बसतो आणि मी 2 तास मेडिटेशन करतो. 3 वाजता उठून पहाटे 2 तास. प्रत्येकाचं मेडिटेशन होत नाही. मी असे अनेक लोक पाहिलेले आहेत की असं, कारण मेडिटेशनमध्ये कॉन्सन्ट्रेशन हा फार महत्त्वाचा भाग आहे. कॉन्सन्ट्रेशन, आणि ते कॉन्सन्ट्रेशन हे त्या शक्तीवरती करायचं आहे. त्याच्यासाठी कुठला एक देव किंवा कुठलीही एक मूर्तीच असली पाहिजे असं नाही. तुम्हाला हवी असेल तर ती ठेवा तुम्ही. मग काय होतं की काही वेळेला आपल्याला त्या मेडिटेशन करण्याची जी सवय लागते किंवा काही जे काही आपण ध्यान करतो कोणाचं योग्य प्रकारे होत असेल त्यांना, म्हणजे एक अनुभव काही ह्याच्यातले म्हणून मी सांगते की माझा नव्हे पण इतरांची काही जे काही मी वाचते त्यातून मी सांगते की काही वेळेला असं होतं की आता आपण समजा शंकराचं ध्यान करतोय, तर काहींना असं होतं की ध्यान करता करता शंकर, कारण मनामध्ये एक शंकराची मूर्ती असते, बरोबर आहे, तर तो आकार जाणवतो, तो आकार आपल्याला दिसला असं त्यांना जाणवतं. ह्याच्यामध्ये सायकोलॉजिकल भाग आहे, खूप आहे, लक्षात घ्या. कारण आपल्या मनामध्ये तो आकार आहे, त्या मूर्तीचा तो आकार आहे. कोणी गणपतीची, कोण आणि कोण, जे कोण तुमचं दैवत असेल त्याचं तो आकार जाणवतो आणि आपल्याला असं वाटतं साक्षात्कार झाला. कधी प्रकाश दिसतो, कधी हां दिसतं, नाही असं नाही.
आणि ते काय असतं की प्रकाश दिसतो, काही वेळेला काहीतरी ठिपके दिसतात. असे मेडिटेशनचे जे काही मी त्याच्यावरती वाचले त्या आधारे सांगते की अशा काही गोष्टी दिसतात आणि त्यावेळेला माणसाला असं वाटतं की आपण फार उच्च याला पोचलो. खूप ते नगण्य असतं. नगण्य असतं आणि तिथेच आपण अडकायचं नसतं. हा त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे की तिथेच आपण अडकतो की झालं आपण खूप परमार्थामध्ये फार उच्च स्थानाला पोचलो असं वाटतं आणि तिथेच आपलं पाऊल घसरतं. तर ही फार सुरुवात आहे आणि ह्या थोडेफार साक्षात्कार, थोड्याफार ह्या सिद्धी, अशा सिद्धी काही ह्यालाही सिद्धी म्हणतात. तर ह्या अशा प्रकारच्या मिळत असतात काहीतरी आपल्याला आणि त्या मिळणं हेही चांगलं असतं ना. आपल्याला एक आत्मविश्वास थोडासा वाढतो की अरे आपण योग्य मार्गाला आहोत. पण पुढे जायचं आहे, तिथे नाही थांबायचं, अडकायचं नाही. माणूस तिथेच थांबतो आणि बाकीचीही घरातली माणसं त्यालाच महत्त्व देतात. जसं मी आत्ता हे उदाहरण सांगितलं की मला ते माझ्या ह्यांनी सांगितलं की मला एकच माणूस माहिती आहे की ज्यांनी काहीही दुसरं केलं नाही. हां, उदाहरण आहेत ना, कांदामुळं भजी वगैरे. अरे पण म्हणजे ते कुठे आपण समजावून घेतलंय. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी म्हणणारा सावता माळी कुठे, की तो गेला नाही दरवेळेला काही पंढरपूरच्या यात्रेला नाही जाऊ शकला. तो आपला त्याच्या शेतामध्ये त्याच्या मळ्यामध्ये काम करत होता आणि तिथेच त्याला मिठाई भेटत होती. जनाबाई दळण काढत होती, पाणी भरत होती, सगळं करत होती. तिला वाटत होतं आपल्याला कारण काही वेळेला अशा भक्ती सुद्धा अशी असते ना की काही वेळेला आपण कळकळीने ते हे केलेलं असलं की परमेश्वर मदत करतो. म्हणजे असं म्हटलं जातं की जनाबाईला दळायला मदत केली जात होती. तर कदाचित तिचा हात हलका होत असेल. काही वेळेला आपल्याला एक जो कॉन्फिडन्स येतो, आपल्याला एक जो मोठा आधार वाटतो की अरे आहे माझ्या मागे कोणीतरी. साध्या प्रत्येकाचं उदाहरण बघा. तर आपण एकटं असलो की आपल्याला काही वेळेला काही क्षण तरी असे येतात. तर मी एकटी असते तर मला काही क्षण असे येतात की अरे मग कोणीच नाही आहे ह्या वेळेला माझ्याकडे, कोणतरी हवं असं वाटतं. आधार देणारं कोणीतरी आहे, मग परमेश्वर आहे मला आधार द्यायला. या ह्यानी आपोआपच ते जात्याचा हात हलका होणं शक्य आहे. म्हणजे खरोखरच परमेश्वर येत होता. आपल्याला काय माहिती, आपल्याला माहिती नाही. पण आपण हे अशा प्रकारे त्याचे अर्थ घेतले ना, आपण खरोखर पुढे जाऊ शकतो. तर मेडिटेशन महत्त्वाचं आहे. पण मेडिटेशन याचा अर्थ काही एक ठराविक वेळ ह्या वेळेला उठायचं, इथेच बसायचं वगैरे हे जे आहे. आता अर्थात तुम्ही ह्याला येणार नाही आहात, योगावरती खूप बोलायचं आहे. ह्याला पूर्ण योगावरती मी बोलणार आहे. त्याच्यामध्ये अनेक या गोष्टींचे उल्लेख आहेत की मी हठयोग, नंतर हा आपला पातंजली योग, या सगळ्यावरती थोडं असं हे करत इंटेग्रल योगाकडे जाणार आहे. तर हा योग साधना आहे, त्याच्यातला मेडिटेशन आहे भाग आहे. आणि मेडिटेशन लक्षात घ्या, पातंजल योगामध्ये ध्यान ही अवस्था कुठे येते? अष्टांग योग आहे पतंजली. त्यातली कुठली स्थिती आहे ध्यान? धारणा, ध्यान आणि समाधी म्हणजे 7वी स्थिती आहे. की पहिल्यांदा तुम्ही यमनियमातच खरं म्हणजे अडकतो माणूस, तोच आधी पूर्णत्वाला गेला पाहिजे. यमनियम पूर्ण तुम्हाला हे झाले पाहिजेत, त्यामध्ये त्यासारखं वागता आलं पाहिजे. यमनियम झालं की आसनं, ह्याचा अर्थ सुद्धा असा आहे की स्थिर आसनं म्हणजे तुम्हाला असं कुठेही अनकम्फर्टेबल होऊ नये की ज्याच्यामुळे तुमचं लक्ष विचलित होईल.
अशा प्रकारचं ते आसन असावं. मग आसन आहे, मग प्राणायाम आहे. प्राणायामाला लोक ब्रीदिंग एक्सरसाइज म्हणतात. इट्स नॉट ब्रीदिंग एक्सरसाइज. म्हणजे इट हेल्प्स युअर बॉडी, नो डाऊट अबाउट इट, की तुमच्या ब्रीदिंगला एक अशा प्रकारची हे मिळते की त्याचा उपयोग आपल्या शरीराला होतो. पण ते करण्यासाठी प्राणायाम नाही आहे. प्राणायाम हे अंतर्मुख होण्याचं साधन आहे. तुम्ही आत जायचं आहे. तो जो प्राण म्हणजे तो जो प्राणवायू आपण आत घेतो तो त्याच्याबरोबर आपण आत जायचं आहे. आपल्याला जितकं अंतर्मुख होता येईल तितकं अंतर्मुख व्हायचं आहे. हे प्राणायामामध्ये शिकायचं असतं. प्रत्याहार आहे असं करत करत धारणा, मग ध्यान आणि मग म्हणजे मेडिटेशन. ह्या एवढ्या पायऱ्यांवरनं तुम्ही गेल्यावरच तुम्ही मेडिटेशन चांगलं करू शकाल की नाही. तर त्यामुळे माणसं फार लवकरच हल्ली सगळ्या गोष्टी इन्स्टंट झाल्या. इन्स्टंट कॉफी इन्स्टंट, चहा इन्स्टंट, सगळं राईस इन्स्टंट. तर हे सगळं इन्स्टंट थॉट्स हा प्रकार आहे की सहज पटकन सगळ्या गोष्टी हातात. नाही पण म्हणजे ठीक आहे, तुमचा प्रश्नही बरोबर आहे की मेडिटेशनला काही महत्त्वच नाही आहे का असं मनात आलं असेल तर त्याचं उत्तर हे की मेडिटेशनला महत्त्व आहे. ते त्याचा अर्थ आधी जाणून घ्यायचा आहे आणि मग आपण मेडिटेशन करतो असं मी म्हणत नाही. मी अजिबात म्हणत नाही. मला तेवढा खरोखर म्हणजे वेळच नसतो. मी जर पहाटे 4ला उठले तर माझं मेडिटेशन ह्याच्यातच असतं, माझ्या वाचनात. आणि मी इतकी एकाग्र होते त्याच्यामध्ये, इतकी एकाग्र होते आणि तेच वाचत असते ना मी, त्याच्याचबद्दल सगळं वाचत असते. इतकी एकाग्र होते की खरोखर मला बेल वाजलेली कळत नाही, मला कोणी आलेलं कळत नाही. हे अनेकांनी माझ्याबद्दल तक्रार केलेली आहे की 2-2 वेळा बेल वाजवली, फोन बेल वाजते घेतच नाही. तर माझं मेडिटेशन ह्याच्यात असतं. हे माणसाने आपल्या आपण मार्ग काढायचे. चला पुढे जाऊ. लाईट आले तरी आपण चला पुढे. मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते. हे झालं ना, ही पहिली ओळ झाली. त्याच्या पुढे दुसरी ओळ जी आहे, श्रद्धा परयोपेतास्ते मे युक्ततमा मतः. म्हणजे हा जो शेवटी शब्द आहे युक्ततमा मतः, म्हणजे माझं मत असं आहे की माझ्याशी सर्वात युक्त कोण असतं, मला सर्वात जास्त कोणी जाणलेलं आहे, माझं ज्ञान सर्वात जास्त कोणाला झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये हे पहिल्यापासून त्यांनी सांगितलं आहे. मय्यावेश्य म्हणजे माझ्यामध्ये जे आलेले आहेत, ज्यांचं मन माझ्या आतच ठेवून दिलं आहे त्यांनी, बाहेर आता ते नाही आहे, असे जे नित्ययुक्त आहेत आणि नित्ययुक्त राहून जे माझी उपासना करतात. आणि श्रद्धा परयोपेतास्ते, यामध्ये सुद्धा परया हे काय पर्या उपाते असा शब्द आहे तो. उपासते, पण त्याचा तो कसा आहे म्हणजे श्रद्धेनी, अत्यंत परया म्हणजे परमश्रद्धेनी जे युक्त असतात. उपासते याचा अर्थ या ठिकाणी असा आहे की जे श्रद्धेनी युक्त असतात, असे जे असतात ते माझ्याशी ते खरे माझ्याशी युक्त असतात असं माझं मत आहे. किंवा ते खरे योगी आहेत असं मी मानतो. ते खरे योगी आहेत असं मी मानतो. आता हा जो श्लोक आहे हा ज्ञानेश्वरांनी कशा शब्दामध्ये आणलाय बघा. तरी अस्तुगिरीचा काळ, म्हणजे ते उदाहरण देऊनच या विवेचनाला सुरुवात करतात
की कसं असतं की कोण सर्वात जास्ती युक्त असतं हे सांगण्यासाठी पहिलं उदाहरणच त्यांनी दिलेलं आहे आणि ते असं अशा प्रकारे आहे. तरी अस्तुगिरीचा उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी रश्मी जैसे किरीटी संचरती. म्हणजे अर्जुनाला असं म्हटलंय, रश्मी याचा अर्थ किरण, सूर्याची किरण. सूर्याची किरण ज्या प्रकारे अस्तुगिरीचा उपकंठी म्हणजे ज्या वेळेला सूर्याचा अस्त व्हायला, सूर्य आता अस्त होणार अशी जेव्हा वेळ येते त्यावेळेला त्याच्या पाठोपाठ त्या रविबिंबा पाठी रिगालिया रश्मी जैसे. आलं लक्षात? त्या रविबिंबा पाठी रिगालिया म्हणजे त्याच्या बरोबर निघालेच ते, त्याच्याबरोबर त्यांनी तिकडेच प्रवेश केला. उपकंठी अस्तुगिरीचा उपकंठी त्यांनी प्रवेश केला. अशा त्याप्रमाणे ती किरणं जशी सूर्याच्या पाठोपाठ जातात, म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये सूर्य आणि त्याची किरणं जशी एकमेकांशी जोडलेली असतात, सूर्य आणि त्याची किरणं जशी एकमेकांशी जोडलेली असतात, त्याचप्रमाणे आता पुढे दुसरं आणखी एक उदाहरण दिलंय. वर्षाकाळी सरिता जैसी चढो लागे पांढुसुता तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. म्हणजे वर्षा म्हणजे पावसाळ्यामध्ये नदी जशी नदीचं पाणी वरवर चढत असतं तशी अर्जुना ह्या भक्तांची किंवा ह्यांची भक्ती कशी असते, त्यांची श्रद्धा कशी असते. नीच नवी भजता श्रद्धा दिसे. म्हणजे रोज नवीन आहे. म्हणजे असं नाही की आता श्रद्धा ठेवली आता ती संपली, जुनी झाली, असं नाही. रोज नवीन आहे. आणि ती कशी नवीन आहे हे फार पुढच्या ओवीमध्ये आणखीन फार सुंदर स्पष्ट होतं बघा. म्हणून मी आता फक्त एवढंच सांगते की नीच नवी असं म्हटलेलं आहे आणि तो फार महत्त्वाचा भाग आहे की त्यांची भक्ती, त्यांचं भजन, त्यांचं प्रेम हे किंवा त्यांची श्रद्धा ही कधी जुनी होत नाही, ती नीच नवी असते. आणि ती कशी नवी असते हे पुढच्या ओवीमध्ये पहा. परी ठाकिलिया ही सागरू जैसा मागीलही यावा अनिवारू तिये गंगेची ऐसा पडी भरू प्रेम भावा. म्हणजे गंगा जी असते ती ठाकिलिया ही सागरू म्हणजे सागराला मिळण्यासाठी वाहत असते आणि ठाकिलिया म्हणजे ती सागरामध्ये पोचली. गंगेचं पाणी सागरामध्ये पोचलं. ठाकिलिया याचा अर्थ आतमध्ये गेलं, सागरात शिरलं. तरी काय होतं, जैसा मागीलही यावा अनिवारू. म्हणजे एवढं पाणी गेलं की तिथे संपलं असं नाही ना. मागून पाणी गंगेचं येतच असतं. तसं म्हणजे हे उदाहरण इतकं सुंदर दिलंय गंगेचं की जसं गंगेचं पाणी एकदा सागराला मिळालं म्हणून काही संपलं नाही, मागून येणारं पाणी मिळतच असतं. तसं यांची श्रद्धा सुद्धा नवीच असते, मागून येतच असते. एकदा का ती भगवंताला मिळाली श्रद्धा म्हणजे संपत नाही, रोज नित्य नवी असते, नीच नवी असते, अशी ती श्रद्धा असते. आणि म्हणून गंगेचं उदाहरण दिलेलं फार सुंदर आहे. ठाकिलियाही सागरू जैसा मागीलही यावा अनिवारू तिये गंगेची ऐसा पडी भरू प्रेम भावा. पडी भरू म्हणजे प्रेमाला भर आलाय, उभारा आलाय, त्याच्या प्रेमाला भरती आली आहे असं त्या प्रकार सतत येत असते. तसं पुढे आता पुढची ओवी. तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनी चित्त जे राती दिवो न म्हणत उपासिती. म्हणजे सर्वेंद्रिया सहित म्हणजे सगळे त्यांची इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. सर्वेंद्रिय असं म्हटलंय, याचा अर्थ ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय सगळं. सर्वेंद्रिया सहित
मज माझी सुनी चित्त. सुनी चित्त हा जो उल्लेख आहे तो बरोबर त्या मय्यावेश्य मनो त्याचं अनुवाद आहे तो. सुनी चित्त, माझ्यामध्ये त्यांचं चित्त त्यांनी घातलेलं असतं. माझ्यामध्ये मज माझी सुनी चित्त, म्हणजे त्यांचं चित्त बाहेर कुठेतरी भरकटत नसतं, त्यांचं चित्त माझ्यामध्ये आत पोचलेलं असतं. आणि मग ते भक्ती कशी करतात, जे राती दिवो न म्हणत उपासिती, म्हणजे रात्र आहे का दिवस आहे असं काही विचार नाही, तर सतत त्यांच्या मनामध्ये मीच असतो. यापरी जे भक्त आपण पे मज देत तोची मी योगयुक्त परम मानी. असे जे भक्त असतात जे आपण पे मज देत, ह्याचा अर्थ आपल्या स्वतःला पूर्ण अर्पण करतात. समर्पणाची कल्पना आहे. आपण पे मज देत म्हणजे भगवंताला, ईश्वराला पूर्णतः समर्पण करणं म्हणजे आपण पे मज देत. यापरी जे भक्त आपण पे मज देत तेची मी योगयुक्त परम मानी. ते त्यांना मी परम भक्त किंवा त्यांना योग कळलाय, ते माझ्याशी युक्त आहेत असं मी मानतो. आता पुढचा श्लोक घेत नाही, ओव्या घेऊया आपण. आणि पुढची ओवी किती आहे, 40वी ओवी. आणि येर तेही पांडवा जे आरूढोनी सोहम भावा झोंबती निरवयवा अवयव असाच त्यातला शब्द आहे. झोंबती निरवयवा म्हणजे का ते निरवयवा म्हटलंय ते मी सांगते. झोंबती निरवयवा अक्षरासी. आता येर ह्याचा अर्थ जे बाकीचे, हे आत्ता जे भक्त सांगितले ते अगदी माझ्याशी युक्त आहेत असं मी मानतो असं म्हटलंय. आणि मग दुसऱ्यांचा उल्लेख केलाय, ते जे दुसरे त्यांना येर म्हटलंय. आणि येर तेही पांडवा जे आरूढ होनी सोहम भावा. आता ह्याचा उल्लेख मगाशी मी केला होता की जे सोहम भावाने, की 6 अहम हा भाव त्यांच्या मनामध्ये असतो. सोहम भावा झोंबती निरवयवा अक्षरासी. आता निरवयवा हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये निराकार आहे ना, अमूर्त आहे, अव्यक्त आहे, तो निराकार आहे. मग त्याला अवयव काही नाही म्हणून त्याला निरवयवा असं म्हटलेलं आहे. हा, आणि मुद्दाम तो शब्द वापरलाय. का वापरलाय लक्षात घ्या. तिथे काय म्हटलंय त्यांनी, ते आरूढोनी सोहम भावा झोंबती निरवयवा अक्षरासी. झोंबती निरवयवा. आता ह्याचा अर्थ झोंबती, ह्याचा अर्थ चिकटणं, त्याला जाऊन ह्याला जाऊन चिकटणं. आता ते कशाला चिकटतायत, तर निरवयवा म्हणजे नाही. त्याच्यामध्ये हे कसं आहे बघा, की ज्याला अवयवच नाही त्याला तुम्ही चिकटणार काय, बरोबर आहे ना. म्हणजे झोंबती निरवयवा म्हणजे त्याच्यात असा त्यांनी दोन काय म्हणतात मराठीमध्ये मला लक्षात येते, विरोधाभास त्यांनी दाखवलाय की अवयवच नसताना त्याला झोंबायचं किंवा त्याला चिकटायचं कसं शक्य आहे. तर त्या अशा ह्याला ते निरवयवा अक्षर जो आहे तो निरवयव आहे आणि त्याला ते झोंबतात म्हणजे त्याला ते चिकटतात. सोहम भावाने ते चिकटतात. आधी सगळ्या ओव्या घेते आणि मग ह्याच्यातला आणि आधीच्या ह्याच्यातला फरक सांगते आणि मग पुढे जाऊ. पुढे मनाची नखी न लगे जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे इंद्रिया कीर जोगे काही होईल. म्हणजे
ते आता हा निरवयव आहे, निराकार निर्गुण असा जो आहे, आता त्याला जाणून घ्यायचंय, जाणून घ्यायचंय, बरोबर आहे. उपासना कशासाठी, तर त्याला जाणून घ्यायचंय, त्याची भक्ती करायची आहे, त्याच्या जवळ पोचायचंय. आता त्याच्या जवळ पोचण्यासाठी, त्याला जाणून घेण्यासाठी हे जे म्हटलंय ना, मनाची नखी न लगे, ह्याचा अर्थ असा आहे, नखी म्हणजे नख, हा नख. आणि नख जे असतं ना, ते आपण काही वेळेला पहा असं खरवडून साल काढतो. हां, आलं डोळ्यासमोर आलं, हां, आपल्या बायकांना बरोबर लक्षात येईल. त्या आल्याच्या असं आपण साधं असं नखाने हे केलं तरी साल वरची हे होऊ शकते. तर अशी आतला म्हणजे त्याला जाणण्यासाठी, त्याचं स्वरूप कळण्यासाठी, त्याचं ते शुद्ध स्वरूप आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून काय करतात, तर मनाने प्रयत्न करतात, मनाने ते प्रयत्न करतात. पण हे असं स्वरूप आहे की त्याला मनाची नखी न लगे, कारण ते निरावयव आहे. काय खरवडणार तुम्ही, खरवडायला काहीतरी पाहिजे ना. ते निर्गुण निराकार आहे, ते मनाने कळतच नाही, मनाची नखी. आणि म्हणून नेहमी म्हणतात की ईश्वराचं स्वरूप मनाने जाणता येत नाही, बुद्धीने जाणता येत नाही, असं जे म्हटलं जातं त्याचं कारण हे आहे. आणि ते बरोबर या ठिकाणी म्हटले, मनाची नखी न लगे जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे. रिगे म्हणजे प्रवेश करणं. बुद्धी पोचूच शकत नाही आतपर्यंत त्याचं स्वरूप कळण्यासाठी. बुद्धी त्या म्हणजे बुद्धीला कळतच नाही, मनाला कळत नाही, बुद्धीला कळत नाही. इंद्रिया कीरजोगे काही होईल. म्हणजे आता मन आणि बुद्धी ही सुद्धा इंद्रियच मानली जातात, ही सुद्धा इंद्रिय मानली जातात. परंतु त्याहीपेक्षा आपल्याला आणखी ज्ञानेंद्रिय आहेत ना, की हां, स्थूल अशी जी ही सूक्ष्म आहे, बरोबर आहे की मन आणि बुद्धी ही सूक्ष्म इंद्रिय मानली जातात. पण स्थूल इंद्रिय पण आहेत ना आपल्याला. डोळे आहेत, आपल्याला कान आहेत की कानाने ऐकू येतं, डोळ्यांनी दिसतं, जिभेला चव कळते, नाकाला वास येतो, त्वचेला स्पर्श कळतो. ही जी सगळी ज्ञानेंद्रिय आहेत, ती जी ज्ञानेंद्रिय आहेत, त्या ज्ञानेंद्रियांना कळण्यासारखं काही नाहीच आहे. काय भगवंतापर्यंत भगवंत दिसणार, जो निराकार निर्गुण आहे, ज्याच्या मागे हे योगी लागलेले आहेत, ज्या योगाच्या मार्गाने जे जाणण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना बुद्धी नाही, मन नाही आणि कुठल्याही इंद्रियांच्या आधारे त्याचं स्वरूप कळणं शक्य नाही, बरोबर आहे. तर तो ऐकायला येणार नाही, तो दिसणार नाही, त्वचेला स्पर्श करणार नाही, म्हणजे हे सगळ्याच्या पलीकडे असा तो आहे. पुढे असं म्हटलंय, परी ध्यानाही कुवडे. पुढची ओवी, हा, परी ध्यानाही कुवाडे, म्हणजे ध्यानाला सुद्धा कुवाडे म्हणजे सापडत नाही, सापडत नाही. ध्यान तुम्ही किती मेडिटेशन खूप ध्यान करायला अगदी तुम्ही बसला तरी ध्यानाने ते तिथपर्यंत तुम्ही पोचू शकताच असं नाही. म्हणून एके ठाई न संपडे व्यक्तीसी माझी वडे कवणेही नव्हे. व्यक्तीसी हा जो शब्द आहे त्याचा अर्थ चुकीचा घेऊ नका. व्यक्ती म्हणजे व्यक्ती नव्हे, व्यक्त, व्यक्त असा शब्द आहे. व्यक्ती, हां, व्यक्तता. व्यक्ती म्हणजे ते व्यक्त होऊच शकत नाही, ह्या कुठल्याही प्रकारे ते आपल्याला व्यक्त होऊच शकत नाही, कारण ते अव्यक्तच आहे. तर ते त्या अव्यक्ताची जाणीव ही ह्या कुठल्याही मार्गाने होऊ शकतच नाही. पुढे एक ओवी सोडा आणि त्यानंतर 44वी ओवी. जे होय ना नोहे, जे नाही ना आहे, ऐसे म्हणून उपाये उपजतीची ना. म्हणजे होय ना नोहे म्हणजे आहे म्हणावं तर नाही, हा, कारण दिसत नाही, काहीच नाही, आपल्याला त्याचं अस्तित्व जाणवतच नाही.
आहे म्हणावं तर त्याचं अस्तित्व जाणवत नाही, नाही म्हणावं तर ते आहे. ते आहे. आपण त्याला सच्चित आनंद म्हणतो ना, ते सत म्हणजे त्याचं एक्झिस्टन्स, त्याचं अस्तित्व आहे, त्याचं अस्तित्व आहे. तर असं ते आहे की होय ना नोहे जे नाही ना आहे, ऐसे म्हणून उपाये उपजतीची ना. म्हणजे त्यामुळे ते कळतच नाही काय त्याच्या बाबतीत म्हणायचं आणि त्याचं अस्तित्व आपण कसं कळवून घ्यायचं ते कळत नाही. उपजतीची ना. हां, उपायच नाही. उपायच नाही, जे आपल्याला ते कळत नाही. जे चळे ना ढळे सरे ना मैळे, ते आपुले नीची बळे अंगविले जिही. म्हणजे आता ह्या ठिकाणी ते जे योगी लोक आहेत त्यांचा उल्लेख कसा केला आहे की जे असं ते काही आहे तत्व, परमात्म तत्व, चळत नाही, ढळत नाही, सरत नाही, मळत नाही, अशा त्या निराकार निर्गुण तत्वाला ही योगी माणसं आपुलेनीची बळे अंगविले जिही, म्हणजे स्वतःच्या बळाने त्याची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतात. स्वतःचं बळ, स्वतःच्या, म्हणून सोहम भावे म्हटलंय बघा. सोहम भावे म्हणजे त्यांचा स्वतःच्या बळावरती विश्वास आहे आणि आपण ह्याची प्राप्ती करू शकू असं त्यांना वाटतंय. तर असं ते सोहम भावाने त्याच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतात. आणि आपुलेनीची बळे अंगविले, अशा प्रकारे त्याला अंगविले म्हणजे जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतात. पुढे पुढचा जो श्लोक आहे, श्लोक घेते कारण त्यातले काही शब्द फार चांगले आणि महत्त्वाचे आहेत म्हणून श्लोक घेते. संयम्ये इंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धया ते प्राप्तुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः. म्हणजे हे जे आहे की ह्याच्यामध्ये इंद्रिय ग्राम हा जो शब्द वापरला आहे त्याचा अर्थ की ही जी सगळी आपली इंद्रिय आहे त्या सर्वांना मिळून इंद्रियांचा जो एक संपूर्ण समुदाय त्याला इंद्रिय ग्राम म्हटलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या इंद्रिय ग्रामांवरती, ह्या सर्व इंद्रियांवरती त्यांचं चांगलं संनियम, ह्याचा अर्थ त्यांचं नियंत्रण करून, त्यांना नियमामध्ये बसवून, त्यांच्यावरती संयम करून, संनियम्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांच्यावरती पूर्णपणे संयम, त्यांना संयमामध्ये आणून सर्वत्र समबुद्धया, म्हणजे सर्व बाबतीमध्ये किंवा सर्वत्र समबुद्धीनी पाहणं, समतेनी पाहणं. तुम्हाला आठवतं आपल्या तिसऱ्या किंवा चौथ्या अध्यायामध्ये समतेलाच योग म्हटलेलं आहे. समत्वम योग उच्यते, आठवत, समत्वम योग उच्यते असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणजे समतेलाच योग म्हटलेलं आहे की सर्वांना समतेनी, समान दृष्टीने पाहणं आणि त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये घडणाऱ्या सर्व परिस्थितींना सुद्धा समत्वाने पाहणं. मग ते दुःख असो, सुख असो, संकटाची परिस्थिती असो, अगदी आनंदाची परिस्थिती असो, कुठलीही परिस्थिती, जय असो पराजय असो, हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली दृष्टी समत्वाची असणं, की दुःखाने खचून जायचं नाही आणि आनंदाने नाचायचं नाही, हे दोन्हीही त्याला म्हणायचं समत्व. तर असं समत्व ज्या वेळेला माणूस ठेवतो आणि त्याचप्रमाणे सर्वांच्याकडे, सगळ्या भूतमात्रांकडे समान दृष्टीने पाहतो.
म्हणजे समत्वाचे दोन अर्थ आहेत. एक सर्व भूतमात्रांकडे समान दृष्टीने पाहणं आणि दुसरा अर्थ आहे सर्व परिस्थितींकडे, सुख दुःख काही असो त्यांच्याकडे समान दृष्टीने पाहणं. असे दोन्ही अर्थ समत्व या कल्पनेमध्ये येतात. तर त्याचा इथे उल्लेख आहे की समबुद्धय म्हणजे समान बुद्धीनी सर्वत्र पाहणं. सर्वत्र पाहणं मग ती परिस्थिती असो, ती माणसं असो, काही असो, सर्वाकडे समान दृष्टीने पाहणं. अशा प्रकारे ते प्राप्तुवंती मामेव सर्वभूतहिते रतः. म्हणजे ती अशी ही माणसं कशी असतात तर ती आधी त्यांना उल्लेख केलाय सर्वभूतहिते रतः म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्या बाबतीत सर्व प्राणीमात्रांचं हित साधण्याचा प्रयत्न जे करतात. सर्वभूत हिते रतः म्हणजे त्यामध्ये गुंतलेले, सर्वभूत हिते रतः. अगदी हाच शब्द त्या 3ऱ्या किंवा 4थ्या अध्यायामध्ये हाच शब्द येऊन गेलेला आहे, सर्वभूत हिते रतः. तर अशी जी माणसं असतात ते त्यांना माझी प्राप्ती होते. ते अशा मार्गाने जातात आणि त्यामुळे त्यांना माझी प्राप्ती होऊ शकते. म्हणजे ईश्वर प्राप्ती किंवा ईश्वरापर्यंत पोचायचं कशा प्रकारे पोचायचं हे असं अशा प्रकारे सांगितले. आता ओव्या घेऊया, थोड्याच ओव्या घेणार आहे आणि तेवढं झालं की मी थांबते. पहिली जी ओवी आहे म्हणजे कुठे 46वी ओवी. पै वैराग्य महापावके जाळुनी विषयांची कंटके अधपली तवके इंद्रिये धरिली. ह्याचा अर्थ असा की ही माणसं हे जे योगी असतात हे काय करतात तर वैराग्य महापावके म्हणजे वैराग्य रूपी पावक, याचा अर्थ अग्नी. अग्नी वैराग्य रूपी महाअग्निनी ते जाळून टाकतात. काय जाळून टाकतात तर विषयांची कंटके जाळून टाकतात. म्हणजे सगळे इतकं वैराग्याला ते पोचलेले असतात की इंद्रियांच्या विषयांना ते पूर्णतः जाळून टाकतात. आणि पुढे म्हटलंय अधपली तवके इंद्रिये धरिली. म्हणजे अधपली ह्याचा अर्थ इंद्रियांची अशी अवस्था होते की इंद्रिय धड जगतही नाही. अधपली याचा अर्थ धड जगतही नाही, होरपळून निघतात. धड जगतही नाही, धड मरतही नाही, पण होरपळून निघतात. आता अशी तवके ह्याचा अर्थ की असं त्यांना उचलून धरलेलं आहे. तर अशी ती फक्त इंद्रिय त्यांना पुढे इंद्रिय त्यांनी अशा प्रकारे ठेवलेली आहे. मग संयमाची धाटी सुनी मुरडिली उफराटी इंद्रिये कोंडिली कपाटी हृदयाचा. म्हणजे अगदी थोडक्यामध्ये हे सांगायचं म्हणजे ह्या सर्वामध्ये वैराग्य संयम ह्याला महत्त्व दिलेलं आहे की ते संयमाची धाटी म्हणजे संयमाचा पाश म्हणूया आपण. संयमाच्या पाशामध्ये सुनी मुरडिली उफराटी. जरा ज्ञानदेवांचे शब्द कठीण आहे पण नीट लक्षात घ्या. सुनी मुरडिली उफराटी इंद्रिये म्हणजे ती इंद्रिय काय केले त्यांनी उफराटी मुरडिली म्हणजे अंतर्मुख केली त्या पाशामध्ये, संयमाच्या पाशामध्ये. आणि मग इंद्रिय अशा प्रकारे कोंडिली कपाटी हृदयाचा. तर अशा म्हणजे इंद्रियांवरती पूर्ण नियंत्रण त्यांनी आणलं हे सांगायचं आहे.
आणि हे काय आहे म्हणजे का हो जो ह्या ठिकाणी हा जो सगळा उल्लेख केला आहे ते पुढच्या ओव्या घेत नाही, एकच शेवटची त्यातली ओवी घेणार आहे. आणि त्याचं कारण असं की ह्या ठिकाणी ज्या योगाचा उल्लेख ज्या योगाचा उल्लेख ज्ञानदेव या ठिकाणी करतायत ते सगळ्या प्रकारचे योग नाही आहेत. योगाचे अनेक प्रकार आहेत, परंतु सगळ्या योगांचा उल्लेख ते करत नाही आहेत. 6व्या अध्यायामध्ये जो कुंडलिनी योग म्हणजे हठयोगातला तो एक भाग आहे. कुंडलिनी योग हा हठयोगातला एक भाग आहे आणि त्याचा उल्लेख ते ह्या ठिकाणी करतायत. आणि म्हणून मी हा सगळा भाग घेणार नाही आहे, कारण आपण कुंडलिनी योग सुद्धा त्या प्रकारे पाहिला नाही. मी फक्त समजावून सांगितलं होतं की कुंडलिनी म्हणजे काय, ती कुठे असते, त्याचा योग जुळणं म्हणजे काय, त्याचा सगळ्याचा अर्थ मी सांगितला होता. आता तो लक्षात घेऊन फक्त एवढंच तुम्ही लक्षात घ्या की तो योग जर साधायचा असेल तर योग्याला काय करावं लागतं, तर अशा प्रकारचं वैराग्य की इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय ह्याच्याकडे जरासुद्धा त्याचं मन जाता कामा नये. पूर्णपणे नियंत्रणामध्ये त्याचं सगळं शरीर आणि मन त्याच्या नियंत्रणामध्ये आलं पाहिजे आणि तरच ते ह्याला पोचू शकतात. आता ते पाहिल्यानंतर पुढचा एकच पुढच्या 2 ओव्या फक्त शेवटच्या घेते आणि त्या म्हणजे 58 आणि 59. 58-59 ओवी बघा जरा ना. इथे आल्या आल्या तुम्ही फोन बंद करत जा प्लीज. पुढे आपुलिया साठो वाटी शून्य घेती उठा उठी तेही मातेची किरीटी पावती गा. म्हणजे या ठिकाणी भगवंत अर्जुनाला असं सांगताय साठो वाटी, ह्याचा अर्थ असा देवघेव. म्हणजे हा खरं साठ लोट हा शब्द तुम्हाला माहितीचा असेल. साठ लोट म्हणजे हे द्यायचं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये तसंच दुसरं घ्यायचं, त्याला साठ लोट म्हणतात. लग्नाची पण ती एक पद्धत असते, साठ लोट. तर असं आणि त्याच्यामध्ये काही मोठा कन्व्हिनियन्स असतो की हुंडा द्यायच्या ऐवजी माझी मुलगी तुम्हाला, तुमची मुलगी मला, म्हणजे हुंड्याचा प्रश्नच मिटला. तर असं त्याच्यामध्ये तर असं साठो वाटी ह्याचा अशी देवघेव असते ती. तर आपुलिया साठो वाटी म्हटले या ठिकाणी. आपुलिया साठो वाटी म्हणजे आपल्या स्वतःला देऊन. आता इथे देवघेव कशाची आहे, तर आपल्याच स्वतःला देऊन त्याच्या मोबदल्यामध्ये काय घेतलंय, शून्य घेती उठा उठी. कारण ते ब्रह्म जे आहे ते शून्य आहे ना, निराकार निर्गुण. म्हणजे ते काही आपल्याला दाखवता येत नाही, काही नाही. तर म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये असं म्हटलंय आपुलिया साठो वाटी शून्य घेती उठा उठी तेही मातेची किरीटी पावती गा. म्हणजे ते सुद्धा मलाच पोचतात, शेवटी मलाच पोचतात. आणि मग पुढची, आता हे समजल्यानंतर पुढची ओवी सोपी आहे. वाचुनी योगाचे निबळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टाची तया. लक्षात आलं ना की म्हणजे योगाने काही फार मोठं मिळतं असं नाहीये की हा जो सगळा हठयोग आणि कुंडलिनी योग आहे त्याच्यामुळे फार काही मोठी प्राप्ती होते, वेगळं काहीतरी तुम्हाला मिळतं असं अजिबात नाही. त्याच्याशिवाय सुद्धा जे मिळतं तेच त्यांनीही मिळतं. वाचुनी योगाचे निबळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टची तया. हा शेवटचा उल्लेख महत्वाचा आहे. कष्ट मात्र खूप आहेत योग मार्गामध्ये, म्हणजे त्या कुंडलिनी योगामध्ये. कुंडलिनी जागृती योग आहे तो, त्यामध्ये कष्ट मात्र हठयोग आहे तो, त्याच्यामध्ये
कष्ट मात्र खूप आहेत आणि त्याचा अगदी थोडा उल्लेख इथे शेवटी पुढे आहे. मी त्या श्लोक घेत नाही आहे, पण श्लोक फार तर पुढच्या वेळेला बघू आपण. पण त्याच्या फार सुंदर उल्लेख केला आहे ज्ञानदेवानी, म्हणून मी तेवढाच घेते. पहा 63 ओवी बघा, फार सुंदर. म्हणजे काय कसे हे योगी जे कुंडलिनी जागृती योग जे करतात त्यांचा योग किंवा हठयोग जे करतात त्यांचं जीवन कसं असतं तर तहानची पियावी, भुकेली या भूकची खावी, अहोरात्र वावी मवावा वारा. म्हणजे तहान लागली तर तीच तहानच प्यायची, भूक लागली तर भूकच खायची, काही नाही दुसरं. अहोरात्र वावी मवावा वारा, म्हणजे हाताने फक्त वारा, कारण काय नुसतं बसून राहायचं आहे तर वावी म्हणजे तो वारा जो आहे तो हाताने मवावा म्हणजे पकडायचा आणि मोजायचा. शक्य आहे का हातामध्ये वारा पकडणं आणि मोजणं? शक्य नाही, म्हणजे अशक्य. अशा सगळ्या गोष्टी त्यांना ते करत असतात. आणि पुढे 65वी ओवी बघा, शीत वेडावे उष्ण पांघरावे, वृष्टीची या असावे घरातू, किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेशू नीच नवा, भातारे विण करावा तो हा योगू. सुंदर आहे. शीत वेढावे म्हणजे थंडी वाजली, थंडीच पांघरून घ्यायची. वेढावे, थंडी वाजली तर थंडीच पांघरायची. उष्णता वाटली तर उष्णताच त्यांनीच वारा घ्यायचा. वृष्टीची या असावे घरातू, म्हणजे वृष्टी पाऊस पडतोय तर घराच्या आत नाही जायचं, वृष्टी मध्येच थांबणं. हे तसंच वृष्टीमध्येच आपण आश्रय त्यालाच घर मानायचं, तेच घर मानायचं, त्यालाच घर म्हणायचं. तर वृष्टीची असावे घरात. आणि मग पुढे म्हटले म्हणजे पहा 6व्या अध्यायामध्ये, आणि आता तुमच्या लक्षात येईल की मी कुंडलिनी योग पूर्णतः का घेतला नाही. तर खरोखरच तो असा आहे की जो प्रत्यक्षात हे कुंडलिनी जागृती हे सगळे इन्स्टंट मार्ग निघाले, त्यांना काही अर्थ नाही आहे. अशी कधी जागृती होत नाही. तर त्यामुळे हे अशा प्रकारचं सगळं आहे. म्हणजे तेच ज्ञानदेव जे 6व्या अध्यायामध्ये त्या कुंडलिनी योगाचं खूप सुंदर वर्णन करतात, तेच आता 12व्या अध्यायामध्ये म्हणजे भक्ती योगाच्या अखेरीला त्याच योगाबद्दल काय उद्गार काढतायत ते आपल्याला या ठिकाणी कळतं. आणि त्या ठिकाणी असं म्हटलंय, आता पुढची जी ओवी आहे ती अशी आहे, हा अग्निप्रवेशू नीच नवा, भातारे विण करावा. भातार म्हणजे पती. अग्निप्रवेश निदान सती जी जाते, आता ज्ञानदेवांचा काळ आहे हा, त्यावेळेला सतीची चाल होती, तर ती निदान सती जाते, ती आपल्या पतीबरोबर आपलं दहन होतं याचा तरी तिला आनंद आहे. आणि त्या काळामध्ये त्याच्या मनाची धारणा अशी असे की पुढच्या जन्मी हाच पती प्राप्त होईल, म्हणून ती सती जात असे. तर निदान त्याच्यामध्ये काहीतरी एक आनंद तरी होता. ह्याच्यामध्ये काय, अग्निप्रवेशू नीच नवा, भातारे विण करावा. पती नाही, पतीशिवायच हा अग्नी प्रवेश आहे, तो हा योगू असं म्हटलेलं आहे. तर आता इथे आज आपण थांबूया, पुढे नंतर